गेल्या महिन्यापासून नाशिककर लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडले आहेत। कोरोनाचा धुमाकूळ रोखण्यासाठी शासनाने नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा आवाहन केले आहे। घराबाहेर पडणाऱ्या काही हट्टवादींना पोलीस हात जोडून काही वेळा धाक दाखवून घरी पाठवत आहे। रात्रंदिवस पोलीस रस्त्यावर आहेत, मात्र त्यांना समजून घेण्याऐवजी काही ठिकाणी त्यांच्याशी हुज्जत घातली जाते। कुठे दगडफेकीच्या घटना घडतात। नाशिक रोडला मात्र पोलिसांवर फुलांचा वर्षाव करून त्यांच्या मेहनतीला सलामी दिली आहे। नाशिक रोड परिसरात पोलिसांनी भव्य संचलन करून नागरिकांना अभिवादन केले, तर नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून आणि फुलांचा वर्षाव करून स्वागत केले। कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे असा संदेश देत नाशिक रोड उपनगर देवली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी काल सायंकाळी संचलन केले। या संचलनात उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकळे, देवली कॅम्पचे देविदास वांजळे, विशाल साळुंके आणि नाशिक रोडचे सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचलनात भाग घेतला। सदर कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस उपायुक्त श्रीमती चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहकळे, देवली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, कोल्हे, परोपकारी सुभाष पवार तसेच तिन्ही पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी, क्यूआरटी पथक यांनी कामगिरी केली। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक रोड।